राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरच्या हंगा या ठिकाणी दाखल झाले असून त्यांच्या हस्ते आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभ सोहळा पार पडला। यावेळी अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री पवार बोलताना म्हणाले, लोकांच्या आशीर्वादाने मी उपमुख्यमंत्री होतो। येत्या काळात पारनेर तालुक्यात 1,500 कोटींचं काम झाल्याचं आम्ही दाखवून देऊ, असे म्हणत निलेश लंके यांच्या भागात विविध विकास कामे करण्याचं मुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले आहे। आमदार निलेश लंके हे एक जागरूक लोकप्रतिनिधी आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले। माझा एवढाच मनापासूनचा प्रयत्न आहे की माझ्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना त्यांचे विकासाचे प्रश्न सुटावे, ज्याचा निलेशने उल्लेख केला। निलेशला तुम्ही जवळपास 4 वर्षापूर्वी निवडून दिलं। साधारण 1100 कोटी रुपयाची कामं मी आतापर्यंत केली। मी आज तुम्हाला सगळ्यांना या बहिणींना सांगतो, अजून 1 वर्ष बाकी आहे। राज्याचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे। मी निलेश ज्यावेळेस निवडणुकीला जाईल आणि मी त्याच्याकरता मतं मागायला येईल, त्यावेळेस ह्याच पारनेर तालुक्याला दाखवून देईल की त्याच्या 5 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपयाची कामं माझ्या पारनेर तालुक्यामध्ये झालेली आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ। कारण शेवटी लोकांचे प्रश्न सुटले, लोकांच्या अडचणी दूर झाल्या। तिथं आया बहिणींचे काही प्रश्न असतात, आज पण मला निवेदन दिले की दादा हे प्रश्न त्याच्यात मार्गी लावा। आणि आम्ही लोक पदावर बसतो ते काही आम्ही सत्तेला आपापलेलं नाहीये। ताम्रपट जन्माला घेऊन कुणी चाललेलं नाहीये। मिळालेलं पद आणि मिळालेली सत्ता, आज थोडस दुपारचं ऊन आहे, इथं मंडप नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात बसलाय, त्याची पण खंत मला आहे। परंतु काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवल्या पाहिजेत आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये देखील निलेशच्या भागामध्ये ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न हा मी आणि माझे सगळे सहकारी भुजबळ साहेब असतील, त्याच्या संदर्भात हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, आदित्य तटकरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्याबद्दलचं काम त्या ठिकाणी करत राहणार आहोत। दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो, बाबा कुठली कामं मार्गी लागली, कुठली कामं मार्गी लागायची राहिलेली आहे। आता आज तुमच्या पुढे यायच्या आधी आम्ही महावितरणच्या RDSS या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला। जवळपास 40 कोटी रुपयाची योजना आहे। काय योजना आहे? LT आणि HT लाईन ही 278 किलोमीटर आपल्या पारनेर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतोय। 100चं रोहित्र, आपण ज्याला DP म्हणतो त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात, मराठीमध्ये त्याला रोहित्र म्हणतात। आणि त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, कुठं 65 आणि मग तिथं काही वेळेस लोड येतो, आमच्या ट्रिप होतात मोटारी, आमच्या शेतकऱ्याला पाणी घेता येत नाही आणि म्हणून हे सगळे ट्रान्सफॉर्मर 100चे करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याच्याकरता माझ्या पारनेर मतदारसंघात पारनेर आणि नगरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये 333 ट्रान्सफॉर्मर आपल्या निलेशच्या प्रयत्नामुळं, त्याच्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी होत आहे। आणि 3 फेजचं 5 वायर आपण लघुदाब वाहिनीचे 310 किलोमीटर त्या ठिकाणी टाकतो। अशा प्रकारे 40 कोटी रुपयाचं हे काम, त्याच्यामुळे काय होणार आहे ते म्हणाले, कशाला सांगतो अजित पवार तू, त्याच्यामध्ये वाडी वस्तीवर जे ग्राहक शेती वाहिनीवर आहे त्यांना गावठाण वाहिनीवर स्थलांतरित करून अखंड वीज पुरवठा। आता काय होतं, आठवड्यातले 7 दिवसामध्ये 4 दिवस तुम्हाला दिवसा मिळते, 3 दिवस रात्री मिळते, कधी 4 दिवस रात्री मिळते, 3 दिवस दिवसा मिळते। त्याच्याऐवजी अखंड वीज तुम्हाला मिळाली पाहिजे। आणि सदर योजनेचे फायदे माझ्या पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, भाळवणी, कानूर पठार, टाकळी, डोकेश्वर आणि दर्जिरे या परिसरातील शेती वाहिनीवरील वीज ग्राहकांना होणार आहे। अशा प्रकारचा प्रयत्न एक तुमचा मुलगा म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, या नात्याने निलेशचं त्या बाबतीमध्ये काम चाललेलं आहे आणि ही कामं मार्गी लागली पाहिजे। उद्याच्याला सत्ता नसली तर असं म्हणून चालत नाही की बाबा आपली सत्ता नाही। लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। लोकांना माझ्या वाडी वस्तीवरचे, माझ्या गावातले, माझ्या तांड्यावरचे प्रश्न सुटले पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भावना असते। आणि म्हणूनच ही सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की
जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा. आम्ही 288 आमदार संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून गेलेलो आहे, परंतु जागतिक एकंदरीतच 288 मध्ये जागरूक जर लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर विचारलं गेलं तर आपल्या निलेश लंके हे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे. तो आमदार नसताना देखील तो लोककार्य करत होता. ते पाहूनच त्याला लोकांनी पाठबळ दिलं, आम्ही लोकांनी त्याला जवळ केलं. आम्हालाही वाटलं की असा एक सहकारी माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये असलं पाहिजे. आज आमदार झाल्यापासून त्यानं लोक कार्य करण्याचा धडाका लावलेला आहे. तो पाहून त्याचे आमदार म्हणून आपण सर्वांनी केलेली निवड किती सार्थ आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेले. कोरोनाचा काळ उभ्या जगाने अनुभवला. कधी कुणाला वाटलं नव्हतं की असा काही आजारी आणि माणसं त्या आजारामध्ये स्वतःचा जीव सोडतील, परंतु संपूर्ण जगाला त्या कोरोनाने अक्षरशः नको नको करून टाकलेलं होतं. आणि त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या मतदारसंघातल्या आया बहिणींचा जीव वाचला पाहिजे, कच्च्या बच्चांचा जीव वाचला पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांचा जीव वाचला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही. मी अनेकदा त्याला म्हणायचो, अरे तुझी आधीच अंगकाठी बारीक आहे, उद्याच्याला तुला करोना झाल्यावर तुला कुणीच बघायचं. पण तो म्हणायचा, नाही दादा, मला लोकांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यानं रातोरात त्या काळामध्ये करोनाच्या साठी 1000 बेडचं रुग्णालय सुरू केलं. दिवस रात्र एक करून तो त्या रुग्णसेवेमध्ये व्यस्त होता. माझ्या पुण्यामधनं देखील लोक मला, मी तिथं असताना चेक द्यायचे आणि म्हणायचे, दादा तुमचा आमदार कोण निलेश लंके पारनेरला खूप चांगलं काम करतोय, त्याच्याकरता आमचा फुलाची पापी म्हणून चेक. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं त्याला काही मदत मिळाली. आणि या सर्वांसाठी लागणारी ऊर्जा त्याला कुणामुळे मिळाली तर आई मोठा देवीच्या आणि आपल्या भाविकांच्या आशीर्वादामुळं हे सगळं आमच्या निलेशला मिळत गेलं. दर्शनाचे 7वं वर्ष आणि 7व्या वर्षी सुद्धा इतका उत्स्फूर्तपणे महिलांचा त्या ठिकाणी सहभाग पाहायला मिळतो. म्हणजे आत्ता आम्ही जी नोंदणी केलेली नोंदणी काहीतरी 97-98 हजाराची नोंदणी झाली. अजून 6 दिवस जायचे. 6 दिवस जायचे म्हणजे कमीत कमी 1,10,000 10 ते 12 हजारापर्यंत महिलांचे देवदर्शन होईल. मागच्या वर्षी सुद्धा 1,08,000-9 हजारापर्यंत महिलांची नोंदणी अधिकृत नोंदणी झाली. या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने 5-10 हजार इकडे तिकडे होईल, पण लाखाच्या वर महिला देवदर्शन होईल. यावेळेस श्रावणबाळ लोकसभा लढणार का? नाही, लोकसभेला अजून बराच वेळ आहे, बराच अवधी आहे. पक्ष नेतृत्वाने जर सांगितलं तर कुठली निवडणूक असते ते लढवायला तयारीच दाखवावं लागते. नेतृत्वाला नाही म्हणता येत नाही. पक्षाने जबाबदारी दिली लढणार. पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षापेक्षा कोणी मोठं नसतं ना. पक्षाने जबाबदारी दिली तर कुठली पण निवडणूक असो ती लढवलीच पाहिजे, ती लढावंच लागतं. तुम्ही असं काय करता की बाबा पवार कुटुंबामध्ये तिन्ही पवार म्हणजे मोठे पवार साहेब, ताई आणि दादा हे तिघही आपल्या घरी आले आणि कुटुंबात भेटले, कसं वाटतं एकंदरीत पाहता? एक सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचतात. काय असतं, मी एक सर्वसामान्य आहे, पण माझी एक सवय ज्याच्यावर प्रेम करायचं ना त्याच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करायचं. आणि या नेते मंडळींना सुद्धा माहीत असतं हा राजकीय प्रवाहात असताना व्यक्तिगत कधी आपल्याला कधी काही मागितलं नाही. जे मागतो ते फक्त समाजासाठी मागतो. आपल्या कामाची पावती नेते मंडळी देतच असतात. तर त्यांना पण कळतं ना आपला कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो. ते कामामागे त्याचा स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचा स्वार्थ किती आहे हे ते विचारच करत असतात. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात एक नवीन मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे. तुमच्या नावाची वर्णी लागण्याची खूप शक्यता आहे. काही दादांकडनं काही सिग्नल मिळाला आहे? नाही, मला काही माहिती नाही. मी ह्या सगळ्या सिस्टीममधला एकदम शेवटच्या थरातला कार्यकर्ता आहे. थोडं इतका मोठा विचार माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याने करणं पण चुकीचं आहे ना. नाही, दादा जिल्ह्यात फिरतात आणि स्थानिक पातळीवरती लोकांची मतं जाणून घेतात. तुमच्याबद्दल आजही तसंच घडलं आहे. काही त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळालं आहे का? असं काही चर्चा काही? नाही, सिग्नल वगैरे काय नाही. शेवट त्यांना राज्य चालवायची,
नुसतं नगर जिल्ह्यात पाहून जमणार नाही. त्यांना राज्यात पार नांदेडपासून सिंधुदुर्ग असू, तिकडं चंदीगडपर्यंत आपल्याच्या अमरावतीपर्यंत असू, हे सगळं परिसर पाहायचा असतो. त्याच्यामुळं सगळ्या भागात कसं विस्तारीकरण झालं पाहिजे, पक्ष कसा वाढला पाहिजे, त्या विचार करणारे नेते मंडळी आहेत. त्यामुळे आपली अशी मागणी पण चुकीची असते ना, मलाच पाहिजे, त्यांच्या पुढं राज्याचं चित्र आहे ना. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.